नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय. आपण पाहतोय गेल्या 3 दिवसापासून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव हे पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. जिथून एक खरे सत्याची क्रांती झाली होती आणि अशा ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर आज 3रा दिवस आहे. आज सकाळीच शरद पवार त्या ठिकाणी येऊन गेले. शरद पवारांनी त्यांची भेट घेतली आणि बाबा आढाव यांनी सांगितलं आहे की हा जरी उपोषणाचा शेवटचा दिवस असेल तरी मी थांबणार नाही. विशेष म्हणजे त्यांच्या मागे आता तरुण वर्ग उतरायला लागला आहे. हळूहळू काही पक्ष भेटायला लागले आहेत. पण मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहतो. तो मुद्दा म्हणजे ज्या पक्षाचा, ज्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा जो पराभव झाला, त्यांच्याकडे हजारो कार्यकर्ते आहेत. त्यांना माहिती आहे की हे सगळा एक खेळ झाला आहे, हा चमत्कार आहे आणि याला प्रत्युत्तर देण्यासाठी एक एक पाय पुढे टाकले जातं. पण मोठा काहीतरी होईल असं जनतेला वाटतं. जनताही आता शांत बसली आहे. त्यांना वाटतं की आता काय होणार. पण याच्यामध्ये वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय 90 पार केलेलं आहे ते आता उपोषणाला बसले. लज्जास्पद गोष्ट आहे महाराष्ट्रासाठी. आज त्यांचा 3रा दिवस आहे. त्यांना असं वाटतं की नरेंद्र मोदींचे जे निर्णय आहेत, अदानीला बाहेर देशात जाऊन ते पाठिंबा देत आहेत, कुठं कोणालाही न विचारता या सगळ्या गोष्टी होतात, हे अतिशय म्हणजे खेददायक आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांनी नरेंद्र मोदींच्या कामकाजावरती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जो प्रचंड पैसा या ठिकाणी वाटप करण्यात आला आहे त्याबद्दल देखील त्यांनी आक्षेप घेतला आहे. या दोन्ही विषयाला धरून ईव्हीएमची शंका आणि विधानसभेत वाटण्यात आलेला पैसा आणि नरेंद्र मोदी यांची नाराजगी, यांच्यावरती असणारी नाराजगी, त्यांना आता ज्या पद्धतीने गांधीने इंग्रज सरकारला चले जाओ या पद्धतीने सांगितलं होतं, त्या पद्धतीनेच आता या मोदी सरकारला चले जाओ जाण्यासाठी जनतेने एकत्रित यावं यासाठी ते उपोषणाला बसले. आज 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशीनंतर आता मीडिया त्यांच्याकडे जायला लागली. विशेष म्हणजे आपल्या देशोन्नतीच्या माध्यमातून पण आम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आमच्या त्या ठिकाणी जे एक सिनियर जे पत्रकार आहेत, रिपोर्टर आहेत, त्यांना आम्ही त्या ठिकाणी पाठवलं आहे. थोड्याच वेळात अशोक बहादरे जे आहेत त्यांच्याशी आपण थेट भेटूयात आणि त्यांच्याशी मुलाखत झाल्यानंतर आपण थेट भेटूयात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना आणि जाणून घेऊया की नक्की त्यांची पुढची रणनीती काय. ज्येष्ठ समाजसेवक जे आहेत बाबा आढाव हे गेले 3 दिवसापासून पुण्यामध्ये कसबावाडा या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. आणि बाबा आढावांचा आजचा हा 3रा दिवस आहे. आज शरद पवार यांनी या ठिकाणी नुकतीच बाबा आढाव यांना भेट दिली आणि विशेष म्हणजे या भेटी दरम्यान बाबा आढाव यांनी आपले जे काही मुद्दे आहेत याच्यामध्ये यांच्या चर्चाही झाली आहे. आपण पाहतोय की आता आपण थेट जोडल्या गेलो आहोत पुण्यातील कसबा पेठ या ठिकाणी. अशोक बहादरे सर जे आहेत त्यांचे ज्येष्ठ प्रतिनिधी आहेत त्या ठिकाणी पोहोचले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही थोड्याच वेळात बाबा आढाव यांचा देखील आपल्या देशोन्नतीच्या माध्यमातून इंटरव्ह्यू घेणार आहोत. अशोक बहादरे सर, तुमचं देशोन्नतीमध्ये हार्दिक स्वागत आहे. विशेष म्हणजे आज काय परिस्थिती आहे? 3रा दिवस आहे. शरद पवार यांनी नुकतीच त्या ठिकाणी भेट दिली आहे, काय सांगाल? आज आता शरद पवार नुकतेच येऊन गेले आणि अजित पवार आणि उद्धव ठाकरे साहेब सुद्धा येणार आहेत. तर बरीचशी गर्दी पण आहे. विविध संघटनांचे जे पदाधिकारी असतात ते आणि अनेक संघटना येऊन या त्यांच्या कार्याला समर्थन देत आहेत आणि पुढची दिशा ठरणार आहे आजच्या उपोषणाच्या सांगतेनंतर. तर बऱ्यापैकी प्रतिसाद वाढला आहे. आज 3रा दिवस आहे. जागरूक लोक येत आहेत. अगदी विद्यार्थी संघटना, विद्यार्थी सुद्धा इथे पोहोचत आहेत आणि अशा प्रकारे हे आंदोलन एक वेगळी दिशा घेईल असा मला विश्वास वाटतो. अशोक बहादरे सर, तुमच्या मागचं वातावरण आपण पाहतोय त्या ठिकाणी सध्या बरीचशी गर्दी, मीडिया पण त्या ठिकाणी आहे, बरीचशी गर्दी. आम्हाला थोडं प्रेक्षकांना दाखवाल का त्या ठिकाणची परिस्थिती काय? आपण पाहतोय की या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी गर्दी जमली आहे. महाराष्ट्रातील बरीचशी जनता आता हळूहळू रस्त्यावरती येत आहे. कारण खरं सांगायचं म्हटलं तर निवडणुका झाल्यानंतर कुठलाही पक्ष, कुठलाही नेता समोर सरसावत नव्हता. आणि हे पाहून आज आपण या ठिकाणचं चित्र पाहतोय की बाबा आढाव सारखा वयोवृद्ध ज्येष्ठ समाजसेवक त्यांना रस्त्यावर उतरायला लागलं, त्यांना उपोषण करायला लागलं. लज्जास्पद गोष्ट आहे ही. आणि आता कसं आपल्याला अशोक बहादरे यांनी सांगितले की आता पक्षाचे प्रमुख नेते देखील दगडाखाली हात असल्याच्या भूमिका दाखवत आहेत. ते देखील त्याच्याकडे अमाप कार्यकर्ते असताना ते रस्त्यावरती उतरत नाहीत. ही खरंच एक शोकांतिका आहे. आपण पाहतोय की आपण त्या ठिकाणी चित्र पाहतोय की लोकांचा त्या ठिकाणी येण्याचा वाव आहे आणि तिथे त्या स्टेजवरती बाबा आढाव या ठिकाणी बसले आहेत. शेवटचा दिवस त्यामुळे मीडिया आता कव्हरेज करायला लागली आहे.
आपण जाऊयात सरळ स्टेजकडे. आपण स्टेजकडे जाऊयात आणि स्टेजकडे जाऊन बाबा आढाव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. आपल्यासोबत बाबा आढाव जोडल्या गेले आहेत देशोन्नतीच्या माध्यमातून. बाबा आढावचं महत्वाची गोष्ट आज आपण पाहतोय की या ठिकाणी आज तुम्हाला रस्त्यावरती उतरावं लागलं. खरी तर ही लढाई सगळ्या पक्षांची आहे. त्यांचा या ठिकाणी पराभव झाल्यानंतरही ते रस्त्यावरती उतरले नाही, पण तुम्ही रस्त्यावरती उतरले. काय भूमिका आहे तुमची? मला मला कळे नाही काय बोलावं, पण तुम्ही चौकशी करता त्याबद्दल मला आनंद वाटतोय. जे प्रश्न घेतलेत ते प्रश्न आता दिलेल्या झाले. 3 दिवसामध्ये एक गोष्ट घडली आहे. ज्या 2-3 कारणाकरता मी पोषण सुरू केलं आहे त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड पैशाचा वापर झाला. शासकीय पैसा तिजोरी खोलली गेली. मला एक सिनियर नागरिक म्हणून 1952 झालं तर साक्षीदार म्हणून मला स्वतःला ही गोष्ट अतिशय घातक वाटते. ही सवय चांगली नाही. कोणीही खिशातून महवीज केलेली नाहीये, सरकारी तिजोरी केली. 2, या विधानसभेच्या निवडणूक आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे तुफान अंतर पडलं हे एकाएकी पडलेलं नाही. हे एक षडयंत्र आहे की ज्याच्यामध्ये परकीय शक्ती सुद्धा असाव्यात. याच्यामध्ये अदानींचं नाव तर माझ्या डोळ्यापुढे होतं की ज्या अदानींना सर्वोच्च अमेरिकेच्या न्यायालयाने अटक करण्यास बाहेर काढले, ते धावत पळत इकडे आलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत मोदी सरकार पडू याचा प्रयत्न करत राहिले. असे असू शकतं. या सगळ्या गोष्टींची झाली. आणि तिसरं, या निवडणुकीवर जे मतदानाचा प्रकार आहे त्याच्याबद्दलचं जे मागणी केली आहे त्या मागणीला माझं पाठिंबा तथ्य असं मी मानतो. पण त्या बाबतीत माझं एवढंच म्हणणं आहे, सर्वोच्च न्यायालयात गेलं सगळं झालं. आता आपली जबाबदारी आहे ज्यांची मागणी करण्याची हे सिद्ध करण्याची. त्या कामात जेवढं सहाय्य करता येईल तेवढं मी माझ्यासारखं मस्त करीन, एवढंच मी सांगतो. मला शेवटचा प्रश्न विचारायचा की पुढची राजनीती कशी असणार तुमची? काय करणार आहात आज 3रा दिवस संपल्यानंतर? बाकी आता प्रश्न हिंदू मुसलमान प्रश्न आहेत. बचेंगे तो कटेंगे असे अनेक काही गोष्टी आहेत आणि ते लोक त्या प्रश्न मांडतात. त्यांचे प्रश्न अनेक आहेत. माझं म्हणणं आहे खऱ्या प्रश्नांना डावलून जे काही आज चाललंय त्याकडे लोकांचं लक्ष वेधावं. पण लोकांची हातबलता नको. लोकशाहीला हातबल नागरिक लोकशाहीचं मरण करतात. माझं म्हणणं आहे मी एवढा हातबल नाही, म्हातारा जरी असलो तरी मी एवढा हातबल नाहीये. माझं म्हणणं आहे मी लढल्याशिवाय राहणार नाही आणि सत्य बाहेर काढल्याशिवाय सत्यमेव जयते. ज्या वाड्यात तुम्ही आलात त्या वाड्यातल्या महात्मा फुल्यांनी सत्यमेव जयतेची आराधना केली आणि तेच बिरुदवाक्य देशाच्या घटनेने स्वीकारलेले आहे. कारण आता सध्याची बहादुरी सर हा विषय पाहायला गेला तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास ज्या पद्धतीने महाविकास आघाडीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर खरं तर हा विजय कुणाच्या पत्नीस ठरत नाहीये, कुणालाच हा विजय पटत नाहीये. त्याचबरोबर बाबा आढाव यांनी सांगितलं की जरी आज उपोषण संपलं तरी आम्ही स्वस्थ बसणार नाहीयेत, आम्ही यापुढे संघटन बांधणार आहोत आणि कार्य करणार आहोत. काय वाटतं सध्याचं चित्र जे आहे? आपण पाहतोय की बरेच आमदार जे जवळपास 22 आमदार जे आहेत त्यांनी देखील ईव्हीएमच्या विरोधामध्ये पुन्हा एक अर्ज दाखल केला आहे की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की परत मतमोजणी त्या भागामध्ये व्हायला पाहिजे. काय वाटतं परिस्थिती ईव्हीएमच्या संदर्भात काय सध्या सुरू आहे महाराष्ट्रात? ईव्हीएमच्या बाबत महाराष्ट्रच नव्हे तर सगळ्या देशात संभ्रम आहे आणि त्याचं कारण आहे की बीजेपीच्या मागे कुठलंही जनमत नसताना तरी देखील ते एका एवढ्या मोठ्या संख्येने निवडून येतात. तर इथेच लोक अशी चाट पडतायत की हे कसं झालं. हा निकाल महाराष्ट्राचाही तसाच लागला, हरियाणाचाही तसाच लागला, यूपी बिहारचाही तसाच लागला. देशामध्ये कोणीही बीजेपीच्या विरोधात बोलते, बीजेपीला मत द्यायला तयार नाही, परंतु निवडून मात्र बीजेपीच येते. यामागे कुठे ना कुठे ईव्हीएमचाच हात आहे. त्याचं कारण असं आहे की हे 1,20,000 ईव्हीएम जे आपल्या देशामध्ये गायब आहेत त्या कोणाकडे आहेत? शिवाय आपल्याला रस्त्यावर कायम निवडणूक झाली की ईव्हीएम, खाजगी गाड्या ह्या दिसतात. तर ह्या ईव्हीएम येतात कुठून, जातात कुठे? शिवाय जी आकडेवारी डिक्लेअर होते फॉर्म 17 नुसार, जेव्हा मतदान संपताना आकडेवारी जाहीर होते त्यानंतर अचानक मतांमध्ये वाढ होते. आता
लोकसभेलाही तेच झालं, विधानसभेला महाराष्ट्रातही तेच झालं, अनेक ठिकाणी तेच होतंय. तर इथे संशयाला वाव उरतो आणि हे लोक काय करतायत, की निवडणूक आयोग जरी आपल्याला चॅलेंज करतो, की तुम्ही ईव्हीएम हॅक करून दाखवा. ठीक आहे, क्षणभर आपण मानूया की ईव्हीएम हॅक होत नाही, परंतु ती अदली-बदली नक्की होते आणि हा अदली-बदलीचा खेळ करण्यासाठी जे शासन आणि प्रशासनातले जे काही अधिकारी या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेतात, ही लोक या बीजेपीला म्हणजे सत्ताधारी पक्षाला सहकार्य करतात आणि निमूटपणे ते सांगतील तसं ईव्हीएमची अदली-बदली होते. परत मशीन सील तोडलं जातं, सील दिलं जातं, ऑपरेट केलं जातं आणि अशा प्रकारे कुठल्याही एवी ना तेवी कशाही प्रकारे हे निवडणूक जिंकायच्या ह्या उद्देशाने जो ईव्हीएममध्ये भ्रष्टाचार करतात आणि त्यानंतर हे निवडून येतात. हे चित्र स्पष्ट झालेलं आहे आता. अगदी तर तुमचं म्हणणं आहे ज्या पद्धतीने आपण पाहतोय की ईव्हीएमच्या संदर्भात शंका कुशंका याला वाव साहजिकच आहे, कारण जवळपास संध्याकाळी 5च्या नंतर रात्री 11:30 वाजेपर्यंत आणि त्याच्या वोट काउंटिंगच्या अगोदर काही तास अगोदरपर्यंत जवळपास 76 लाख मतदान वाढलं आहे. आपण पाहतो की एवढ्या इतिहासामध्ये वोटिंग जेव्हा 5च्या नंतर साधारणतः 1 ते 1.5% मतदान वाढू शकतं अशी परिस्थिती आहे. पण यावेळी जे मतदान वाढलं आहे ते तब्बल 76 लाख मतदान वाढलं आहे. त्याच्यामुळे या सर्वांचा विजय झाला, महायुतीचा विजय झाला. काय वाटतं बाबा आढावांचं या संदर्भातलं काय मत? त्यांचा ह्याच बाबतीत विरोध आहे आणि दुसरी बाबा ईव्हीएम शिवाय जो पैसा वाटला गेला म्हणजे या विधानसभेच्या निवडणुकीत प्रचंड पैसा वाटला गेला. अनेक ठिकाणी गाड्या पकडल्या, अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये करोडो रुपये सापडले आणि पैशाचे वाटप होताना सुद्धा व्हिडिओ बाहेर आलेत. तर जे करप्शन झालंय, करप्शन करून पैसा वाटून जी निवडणूक जिंकल्या गेली, त्याला लोकशाही कशी म्हटलं जाईल? हा त्यांचा दुसरा मुद्दा आहे आणि तो अतिशय वास्तव आहे, की याला लोकशाही म्हणू शकत नाही. म्हणजे तुम्ही आधी अवैध मार्गाने करोडो रुपये जमवून ठेवले ते तुम्ही वाटाल आणि त्याच्या माध्यमातून सत्ता हस्तगत कराल, त्याला लोकशाही कसं म्हणायचं? हे 2 मुद्दे घेऊन ते आज त्यांनी ही लढाई सुरू केलेली आहे आणि ती खूप म्हणजे वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, की कोणी तरुण किंवा इतर पक्ष किंवा संघटना उतरत नसून एक 95 वर्षाची व्यक्ती या लढ्यात उतरते आणि याला वाचा फोडते. ही गोष्ट खरंच खूप अगदी कौतुकास्पद महाराष्ट्रासाठी आणि ही लज्जास्पद बाब आहे की एक 95 वर्षाचे गृहस्थ समाजसेवक जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत त्यांना आज रस्त्यावरती उतरावं लागत आहे, त्यांना लढा बांधावा लागत आहे. महाराष्ट्रातील जनतेला एकत्रित करण्याचा प्रयत्न आहे, पण काय वाटतं यातून मार्ग निघेल का? नक्की निघेल. याच्यातून आता आज संध्याकाळी पुढची दिशा काय असेल आंदोलनाची ही ठरवायची आहे आणि जे महाविकास आघाडी आणि इतर विरोधी पक्षाची आज दिल्लीत बैठक आहे. परंतु माझं म्हणणं असं आहे, की हे पक्षावाले जे आहे, ते विरोधी पक्षावाले जे आहे, हे कधी भूमिका बदलतील ते काही सांगता येत नाही. त्यामुळे हा लढा जो आहे हा जनतेचा आहे आणि तो जनतेनेच तडीस न्यावा. तसंही ही लोकं जी आहे महाविकास आघाडी महाराष्ट्रातली असो आणि त्यांचे घटक पक्ष असो, हे काहीच करू शकत नाही. कारण आज निवडणुकीचा निकाल लागून एवढा काळ लोटला, तरी हे लोकं कुठलीही ठोस भूमिका घेत नाही आहे, रस्त्यावर उतरत नाही. यांच्याकडे कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, जनता आहे, तरीही हे अगदी रस्त्यावर उतरत नाही. याचाच अर्थ असा आहे, की ह्यांचे जे दगडाखाली हात अडकलेले आहे, म्हणजे भूतकाळात ह्या लोकांनी जो केलेला भ्रष्टाचार आहे, त्या भ्रष्टाचाराला घाबरून, की आपल्या मागे ईडी लावली जाईल किंवा आपल्याला जेलमध्ये टाकलं जाईल, त्यामुळे ही लोकं कुठलीही ईव्हीएम विरोधी लढाई लढायला रस्त्यावर उतरत नाही हे जे पक्ष आहेत हे. तर आता जी शरद पवार साहेबांनी जी घोषणा केली ते केवळ त्यांचे जे हरलेले आमदार आहेत त्यांना कुठेतरी समाधान वाटावं. त्यांनी जो काही पक्षाला निधी दिला असेल, जो निवडणुकीत खर्च केला असेल, कुठेतरी समाधान वाटावं म्हणून त्यांनी जी तयारी दर्शवली ती वरवरची आहे. कारण ते आता वकिलाची लीगल टीम जुटवत आहेत. मग ते कोर्टात जातील. अनेक केसेस ईव्हीएमच्या बाबतीत प्रलंबित आहे. तर आत्ता ह्या विधानसभेचा निकाल कुठे तातडीने दिला जाणार आहे. त्यामुळे निरर्थक लढाई आहे या पक्षवाल्यांची. ही लढाई जनतेची आहे, जनतेने लढली पाहिजे आणि ह्याच मताने आज बाबा आढाव पेटून उठलेले आहेत आणि ते याच दिशेने जनतेला आवाहन करतायत की अगदी जनतेने आज साथ अशोक भादरे सरांनी अतिशय महत्वाचं उदाहरण या ठिकाणी सांगितलंय की जनतेलाही तेच वाटत आहे की आमचं काही नाही गेलं, पण जे उमेदवार यात पराभूत झाले आहेत ते उमेदवार शांत कसे. बरं, याच्यामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यावरती जागरूक पत्रकार, ज्येष्ठ समाजसेवक आणि जनता या ठिकाणी उतरत आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये शंका येण्याचं कारण आज जवळपास निकाल लागून 8 दिवस झाले तरी सत्ता स्थापन होण्याचे वेध कुठेतरी आणखीनही अनिश्चित आहेत. कधी तारखा बदलत आहेत, कधी 1 तारीख, कधी 2 तारीख, कधी 5 तारीख या पद्धतीनं सुरू आहे. काय वाटतं की महायुती किंवा भाजपा वाट पाहते का की कुणी ऍक्शन घेते का? म्हणजे आम्हाला एक पाय पुढे जायला चालेल, नंतर पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचा पोपट नाही व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने यापूर्वी झालाय.
नाही असं होणार नाही यावेळेस. तो त्यांनी तेव्हा केलेला त्याग होता, तेव्हा पक्ष फोडायचा होता, तेव्हा यांच्याकडे बहुमत नव्हतं बीजेपीकडे. आता त्यांच्याकडे बहुमत आहे आणि तसेही एकनाथ शिंदे किंवा अजित पवार हे त्यांना बांधून ठेवण्याची गरज नाही आहे. हे मोकळे जरी सोडले कुठेही जाऊ शकत नाही आहे. आपल्यालाही माहिती आहे की त्यांनी जे मूळ पक्ष आहेत त्यांचे ते का सोडले आणि का यांच्या चरणाशी आले, त्यांची काय मजबुरी आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते कुठेही जाणार नाही. मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच होतील. त्यांना ह्या दोघांना कुठलंही मुख्यपद देण्याची गरज पण नाही. त्याच्यानंतर तुम्हाला शंका येण्याचे एक वाव असा आहे. नुकत्याच इलेक्शन संपल्यानंतर अमित शहा यांनी एक वक्तव्य केलंय की आम्ही आता 2029च्या निवडणुकीच्या मागे लागलो आहोत आणि आम्हाला 100% भाजपाची सत्ता आणायची आहे. मग याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना वाऱ्यावरती केलं जाईल. ते तसेही इम्पॉर्टंट नाही आहे. फक्त इम्पॉर्टंट त्यांचा जो होता हा मागच्या काळामध्ये ज्या घडामोडी घडल्या, पक्ष फोडून त्यांना सामील करून घेणे. कारण तेव्हा यांना पूर्ण यांच्याकडे बहुमत नव्हतं बीजेपीकडे, म्हणून त्यांना ते 5 वर्ष लाडवलं गेलं. अदरवाईज त्यांना ह्या लोकांशी काही घेणं देणं नाही. ते असेच चहातली माशी काढावी असे काढून यांना टाकलं जाईल बाहेर. तर ते तेही समजून आहेत. आज आपण अशोकराव चव्हाण जे यांच्या पक्षात गेले काँग्रेसमधून, ते का गेले, तेही भ्रष्टाचारातून सुटका करून घेण्यासाठी गेलेत आणि त्यांची काय भाजपामध्ये अवस्था आहे आपण बघतोय. तर प्रेक्षकांनो, आपण पाहिलं की आपल्या या कार्यक्रमात आपल्यासोबत बाबा आढाव यांना आम्ही थेट जोडलं होतं. विशेष म्हणजे त्यांना ऐकायलाही येत नाही, वयोमानाने त्यांचं वय जास्त झालं आहे, तरी त्यांनी सांगितलं की मी म्हातारं जरी असेल तरी लढणार. आणि विशेष म्हणजे याला वाचा फोडण्यासाठी एक ज्येष्ठ समाजसेवक हे रस्त्यावरती उतरले आणि आता हळूहळू जनता त्यांच्या पाठीशी उभं राहायला लागली. त्यांनी सांगितले की आम्ही आता रस्त्यावरती उतरून संघटन बांधणार आणि या विरोधात लढा देणार. विशेष म्हणजे आज देशोन्नतीच्या माध्यमातून बाबा आढावपर्यंत पोहोचण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न होता. याच पद्धतीने ह्या निवडणुकीत झालेला सगळ्यात मोठा घोळ आहे, या संदर्भात आम्ही वेळोवेळी नवीन माहिती आपल्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. आणि विशेष म्हणजे यामध्ये आता काय उपाययोजना करता येईल हे पाहणं देखील गरजेचं आहे. आपण पाहतो की या ठिकाणी पत्रकारांची जर लगाम असेल तर कुठेतरी सत्ताधाऱ्यांवरती वचक असेल हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण थेट भेटूया पुढील कार्यक्रमात. जर आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.